मित्रांनो, आपल्या मालकीची एक चारचाकी गाडी असावी हे जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं. आजकाल कार हे केवळ एक स्टेटस सिम्बॉल नाही, तर ती एक गरज बनली आहे. दुचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत स्वतःचं कार असणं हे तुम्हाला सुरक्षित प्रवास आणि मानसिक शांतीसाठी पण गरजेचं आहे. पण कार घ्यायचं ठरवलं तर पहिला प्रश्न हा पडतो की कार नवीन घ्यावी की सेकंड हँड घ्यावी. या प्रश्नामागं केवळ बजेट हे एक कारण नसतं. कितीतरी वेळा हा प्रेस्टिजचा देखील प्रश्न असतो. फक्त हवा करायची म्हणून नवीन गाडी घ्यावी की मग सेकंड हँड गाडी घेतल्यावर प्रॉब्लेम्स येऊ शकतात, असे वेगळे वेगळे विचार तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच कार घेत असाल, मग ती नवीन असो किंवा सेकंड हँड, काही गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही पहिल्यांदाच कार घेत असाल आणि तुम्हाला अजिबात अनुभव नसेल तर पहिली कार ही शक्यतो कॉम्पॅक्ट निवडा. हॅचबॅक किंवा मिनी एसयूव्ही हे चांगले ऑप्शन्स आहेत. कारची पॉवर टॉर्क हे कमी असावेत. कार चालवण्याचा अनुभव नसल्यास जास्त पॉवरची कार आउट ऑफ कंट्रोल होऊन अपघात होण्याची शक्यता असते. शिवाय कमीत कमी ब्लाइंड स्पॉट असणारी गाडी निवडा, ज्यामुळे ती चालवणं आणि पार्क करणंही सोपं जाईल. सोबतच ज्या कारला जास्त मेंटेनन्स नसेल आणि जी चांगल्या रिलायबल कंपनीची असेल अशी कार निवडणं कधीही बेस्ट. आता वळूयात मेन विषयाकडे. नवीन कार घ्यायची की सेकंड हँड? जास्त नाही, फक्त 5 मुद्द्यांमध्ये आपण दोन्हीमधलं काय चांगलं काय वाईट हे बघूया. पहिला मुद्दा आहे किंमत. तुम्हाला माहिती आहे, नवीन कोरी गाडी शोरूममधून बाहेर पडली रे पडली की तिची किंमत 10 ते 15% कमी होते. याला डिप्रिसिएशन म्हणतात. याची गंमत अशी असते की तुम्ही जर नवीन कार घेतली तर डिप्रिसिएशनमुळे तुमचं नुकसान होईल, मात्र तुम्ही जर सेकंड हँड कार घेतली तर याच गोष्टीमुळे तुम्हाला फायदा होतो. शिवाय ज्या किमतीला एखाद्या नव्या गाडीचं बेस व्हेरियंट मिळतंय त्याच किमतीला किंवा त्यापेक्षा स्वस्तात एखाद्या सेकंड हँड गाडीचं टॉप मॉडेलही मिळू शकतं. किंवा अगदी तुम्ही लहान नव्या गाडीच्या बजेटमध्ये मोठी सेकंड हँड कारही घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की जुनी गाडी घेतली आणि ती सारखीच बिघडली तर काय? शिवाय थोडे पैसे वाचवण्यासाठी नवीन गाडीचे बेनिफिट जातील त्याचं काय? तर तुमची शंका एकदम बरोबर आहे. आपला पुढचा मुद्दा हाच आहे. नवीन कारसोबत तुम्हाला 3 ते 7 वर्षांची वॉरंटी मिळते. काही अडचण असली तर कंपनी त्याची जबाबदारी घेऊ शकते. तसंच सुरुवातीची काही वर्ष सर्व्हिसिंग पण स्वस्त पडते. शिवाय तुम्ही जर लोनच्या दृष्टीने विचार केला तर बँकाही नवीन कारसाठी जेवढ्या लवकर कर्ज देतात तेवढ्या त्या सेकंड हँड कारसाठी देत नाहीत. नवीन कारचे असे बरेच फायदे आहेत. पण नव्या गाडीचा एक तोटा आहे. तुम्ही घेणाऱ्या गाडीचं मॉडेल नुकतंच लॉन्च झालं असेल आणि त्यातले कितीतरी प्रॉब्लेम्स किंवा फॉल्ट हे कंपनीला अजून माहिती नसतात. अशी गाडी घेणं अगदी धोकादायक नसलं तरी त्यामुळे मनस्ताप नक्कीच होऊ शकतो. जुन्या वापरलेल्या गाडीला हा प्रॉब्लेम नाही येत, कारण ते मॉडेलही जुनं असतं आणि फक्त कंपनीलाच नाही तर कारच्या आधीच्या मालकालाही त्यातले फॉल्ट्स प्रॉब्लेम्स माहिती असतात. सेकंड हँड गाडी घेऊनही सुरक्षेची हमी हवी असेल तर आधीच्या मालकाने ती गाडी कशी वापरली हे तपासलं पाहिजे. शक्यतो अशीच गाडी निवडायला हवी जिचा सर्व्हिस रेकॉर्ड हा ऑथराइज सेंटरमध्ये आहे. रेकॉर्ड क्लीन असेल तर जुनी गाडी ही नव्यासारखीच साथ देते. अर्थात मेंटेनन्सचा खर्च तरीही नव्याच्या तुलनेत जास्तच असतो. तिसरा मुद्दा आहे मानसिक तयारी. जर तुम्ही नुकतंच गाडी चालवायला शिकलात किंवा गाडी घेऊन शिकायचा विचार करत असाल तर नवी कोरी गाडी कदाचित तुमचा मनस्ताप वाढवू शकते. कारण नव्यानेच गाडी शिकलेल्या व्यक्तीला तेवढा अंदाज आलेला नसतो. त्यामुळे इकडे तिकडं गाडी घासून त्यावर स्क्रॅचेस पडणं होतंच. एवढी महागाची नवीन गाडी घ्यायची आणि पहिल्या महिन्यातच त्याच्यावर स्क्रॅच गेला तर वैताग तर येणारच. जुन्या गाड्यांच्या बाबतीत हा त्रास थोडा कमी होतो. आधीच सेकंड हँड गाडी असल्यामुळं त्याला थोडंफार खर्चटलं किंवा स्क्रॅच गेला तरी आपल्याला तेवढं वाईट वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला जर गाडी चालवण्याचा अनुभव असेल आणि पैशांचा किंवा बाकी काही प्रश्न नसेल तर बिनधास्त तुम्ही नवीन गाडी घेऊ शकता. पण तुम्ही जर अगदीच नवखे आहात तर हात साफ करायचा म्हणून सेकंड हँड गाडी घेणं कधीही बेस्ट. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे कारचा कलर आणि मॉडेल. आपली पहिली कार ही आपल्याला खूपच जवळची असते. न्यू फॅमिली मेंबर म्हणून आपण तिला घरी आणतो. त्यामुळे कारचा रंग आणि मॉडेल आपल्या आवडीचाच असावा अशी आशा असणं स्वाभाविक आहे. नवीन कार घेताना अवेलेबल ऑप्शन्समधून तुम्हाला पाहिजे तो रंग आणि पाहिजे तो व्हेरियंट तुम्ही मागवू शकता. पण सेकंड हँड कार घेताना इथं लिमिटेशन येतं. तिथे मात्र तुम्हाला पाहिजे तो कलर ऑप्शन किंवा व्हेरियंट विक्रीला उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे तिथे तुम्हाला तडजोड करावी लागते. पाचवा मुद्दा आहे डिलिव्हरी टाईम. नवीन कार लॉन्च झाल्यानंतर बुकिंग जरी लगेच सुरू झालं तरी त्याची डिलिव्हरी ही 2 ते 3 किंवा अगदी 5 ते 7 महिन्यांनी पण मिळू शकते. बऱ्याच वेळा नेमका तुम्हाला हवा तो रंग किंवा व्हेरियंट हा उशिरा डिलिव्हर होणार असतो. त्यामुळे बुकिंग आज केलं तरी प्रत्यक्षात गाडी मिळायला बरीच वाट पाहावी लागते. सेकंड हँड कार घेताना हे टेन्शन नसतं. कागदपत्रांची पूर्तता करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच. कितीतरी वेळा आजच पैसे भरले आणि थेट गाडीच घेऊन परत आलं असंही होतं. त्यामुळे तुम्हाला जर लवकरात लवकर गाडी हवी असेल तर सेकंड हँड कार घेणं फायद्याचं ठरतं. हे सगळं जर समराईज करायचं झालं तर एक म्हणजे तुम्हाला गाडी चालवण्याचा अनुभव असेल, पुढे किमान 10 वर्ष ही गाडी वापरायची असं ठरवलं असेल
चांगलं बजेट असेल, वाट पाहण्याची तयारी असेल आणि मेंटेनन्सची कटकट नको असेल तर बिनधास्त तुम्ही नवीन गाडी घ्या. पण जर तुम्ही अजून ड्रायव्हिंग शिकताय, तुमचं बजेट कमी आहे आणि कमी किमतीत मोठी गाडी हवी असेल, रंगाने फरक पडत नसेल मात्र लवकर गाडी हवी असेल तर सेकंड हँड गाडी हा तुमच्यासाठी एकदम भारी ऑप्शन आहे. तुम्ही गाडी घ्यायचा विचार करताय का? गाडी घेताना तुम्हाला कोणती गोष्ट महत्त्वाची वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमच्या ओळखीत कुणी कार घेण्याचा विचार करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. टेक आणि ऑटो संबंधित असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.